नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासाठी ना एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे. वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायची आहे. ही करपाली आहे, कोलंबी आहे. बघा साईज बघा किती मोठी आहे, मार्केटवरून आणलेली आहे. अशा प्रकारे ही आता मी तुम्हाला ना कशी साफ करायची आहे ना ती तुम्हाला मी दाखवतो. कशी साफ करायची आहे मंडळी. ती आता ना अशी डोकाना त्याचा तोडून घ्यायचा आहे. पूर्णपणे तोडायचा नाही, थोडाच तोडायचा आहे. अशा प्रकारे डोका काढायचा, पाठींची साईड काढायची. सेफ्टी गार्ड साईज आहे ना, साईड आहे ना ती ठेवून द्यायची, ती काढायची नाही. हे बघा अशा प्रकारे दिसायला पण छान वाटतं आणि फ्राय करायला पण छान. बघू शकता कशी ठेवून दिलेली आहे. बघा अशी साईडला ठेवून देऊया. परत दुसरी पण आहे ना करपाली आपली साफ करून घ्या. डोका पूर्ण तोडलेला आहे बघा. अशा प्रकारे असं टाकून द्यायचं साईडला. परत अशी कोलंबी आहे ना ते परत काढून घेऊया. हे बघू शकता तुम्ही मस्त की छान सर्व कोलंबी साफ करून झाली ना तर मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आहे ना 4-5 पाण्याने आहे ना चांगला साफ करून घ्यायचा आहे. हे बघू शकता बघा, स्वच्छ साफ करायचा आहे. त्यातला जो धागा आहे ना मी दाखवला नाही तुम्हाला, पण त्यातला धागा पण आहे ना काढायचा आहे मंडळी. हे बघा इकडे ह्या साईडला काढलेली आहे कोलंबी, ती फक्त फ्राय करायची आहे, तवा फ्राय. आणि इकडे काढलेली आहे रश्श्यासाठी, सुक्का बनवायचा आहे. कोलंबी सुक्का एकदम मस्त छान. बघू शकता इकडे 4-5 कोलंबी काढलेले आहेत, फक्त रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी कोलंबी काढलेली आहे. आता आपण त्याला ना मॅगिनेशन करून घेऊया सर्व कोलंबीना. हे बघा याच्यामध्ये ना 2 चमचे ना अद्रक पेस्ट टाकायची आहे रेडीमेड. हे बघा 2 चमचे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲड करायचा आपल्याला आगरी कोली मसाला 2 चमचे घ्यायचा आहे. तिखटच बनवायचे आहे. अशा प्रकारे मॅगिनेशन करून घ्या. पाव चमचा हळद टाकायची आहे. धना पावडर टाकायची आहे. धना पावडर, जिरा पावडर आहे आणि गरम मसाला आहे थोडासा. आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. सर्व कोलंबी आहे ना एकत्र करून घ्यायचे आहे. सर्व मसाले आहेत ना कोलंबीला ना लावून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे बघू शकता किती मस्त छानपैकी सर्व मसाले आहेत ना एकदम मस्त पद्धतशीर लावून घ्यायचे आहेत. मंडळी आपल्याला तवा फ्राय करायची आहे ना, त्या कोलंबीला पण मॅगिनेशन करून घेऊया. त्यामध्ये आपल्याला ना 1.5 चमचा ना अद्रक पेस्ट टाकायची आहे. जास्त नाही टाकायची आहे, जास्त कोलंबी नाही म्हणून जास्त नाही घेते. त्याच्यामध्ये ना आपल्याला हळद पाव चमचा ॲड करायची आहे अशी. आणि 1.5 चमचा आपल्याला आगरी कोली मसाला ॲड करायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि धना पावडर आणि जिरा पावडर ॲड करायची आहे. गरम मसाला थोडासा ॲड करायचा आहे. गरम मसाला ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार ना अशा प्रकारे ना सर्व कोलंबीला ना मसाला लावून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मस्त पैकी. बघू शकता मंडळी कोलंबीला ना चांगला ना मसाला लागलेला आहे. आता आपण कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण ना रेस्ट करून देऊया. फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. मंडळी आपल्याला
कोलंबी आहे ना सुक्की करायची आहे, त्यासाठी आपण कढई ना गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 2.5 पल्या तेल टाकायचं आहे. आपल्या कढई पण गरम झालेली आहे चांगली. 2 ते 2.5 पल्या तेल टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. पली छोटी होती म्हणून आम्ही 2.5 पल्या टाकलेले आहेत. त्यामध्ये ऍड करायचं आहे आपल्याला लसूण ऍड करायची आहे. तर लसूण बरोबर आपल्याला कांदा पण ऍड करायचा आहे. कांदा पण चांगला फ्राय करून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. मंडळी कांदा चांगला ना गरम झालेला आहे, फ्राय पण झालेला आहे चांगला, तेल पण सुटलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे टॅमॅटो. एकच टॅमॅटो घेतलेला आहे, जास्त टॅमॅटो नाही घेतलेले आहेत. टॅमॅटो पण चांगला सॉफ्ट फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. मंडळी बघू शकता किती मस्त फ्राय झालेला आहे कांदा, टॅमॅटो आणि मिरची. त्यामध्ये कढीपत्ता पण ॲड केला होता. थोडीशी नॉर्मली मसाला टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. त्यामध्ये अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे. आपण मॅग्नेशियनला पण मसाला घेतलेले आहेत तरीसुद्धा टाकलेले आहेत. आपण चांगलं फ्राय करून घेऊया अशा प्रकारे. गॅस थोडा कमी करायचा आहे, मिडियम याच्यावरती आचेवरती ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला ॲड करायची कोलंबी जी आपण मॅग्नेशियन केली होती अशा प्रकारे. चांगली फ्राय करून घ्यायची आहे कोलंबीसुद्धा. बघू शकता तुम्ही. त्याच्यावर ॲड करायचा बटाटा, कारण का आम्हाला बटाटा आवडतो. तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकू शकत. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. चांगला आहे ना फ्राय करून घेऊया. त्यामध्ये पाणी ॲड नाही करायचा, कोलंबीचं ऑलरेडी पाणी सोडून दे फ्राय झाल्यानंतर. बघू शकता मंडळी, हे बघा काय मस्त कलर आला आहे, चांगली फ्राय झालेली आहे. पण आता आपण 15 ते 20 मिनटं आपण शिजून घेऊया कोलंबीला. मंडळी नॉर्मली थोडी शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे. बघू शकता 15 ते 20 मिनटं आपण ना त्याच्यावरती झाकण ठेवूया. 20 मिनटं आपण शिजून घेऊया कोलंबी चांगली छान. मंडळी आपण आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, झाकण काढूया आपण. बघू शकता तुम्ही, वाव काय मस्त कोलंबी. असं मस्त कलर आलेला आहे कोलंबीला. हे बघा एकदा हलवून घेतलेला आहे. शिजली असेल कोलंबी, आपण चेक करूया. बटाटा शिजला असेल तर कोलंबी पण शिजली असेल. बघू शकता हे बघा शिजलेला आहे. आपण गॅस करूया आता बंद. मस्तपैकी आपल्याला ना कोलंबी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. मंडळी हे बघा ही कोलंबी आहे, आपल्याला फ्राय करायची आहे. एवढे 12-13 पीस आहेत. त्यासाठी घेतलेला आहे रवा, तांदळाचा पीठ आणि थोडासा मसाला ॲड केलेला आहे. त्यात सर्व मिक्स करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. फ्राय करायचं आहे एकदम कडक फ्राय तव्यावरती लोखंडाच्या. बघू शकता तवा आहे, त्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे. बघू शकता आता तव्यामध्ये ना डीप करायची चांगली. बघा अशा प्रकारे तेलावरती ना हे ठेवायची. सर्व कोलंबी आहेत ना अशाच आपण डीप करून त्यावरती ठेवून द्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. लोखंडाचा तवा पाहिजे, मग चांगलं फ्राय होतं.
बघू शकता भरपूर कोळंबी आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यावरती तव्यावरती. एक साईडने चांगलं शिजून पण घ्यायचं आहे, मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर मग दुसऱ्या साईडने फ्राय करायचं आहे. हे आपण सर्व आता कोळंबी आहेत ना फ्राय करून घेऊया, मग मी तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर दाखवतो. तर बघू शकता आपली एक साईड आहे ना नॉर्मली फ्राय झालेली आहे, आपल्याला दुसऱ्या साईडने ना फ्राय करून घ्यायची आहे. बघा हात पण भाजत ना आमच्या बायकोचा, थोडी डेंजर आहे. बघा अशा प्रकारे ना फ्राय करून घ्यायचं आहे. मंडळी आपली कोळंबी आहे ना हे बघा मस्तपैकी फ्राय झालेली आहे. हे बघू शकता किती मस्तपैकी फ्राय झाले. हे बघू शकता. मंडळी आपला सुक्का पण आहे ना कोळंबी सुक्का आहे बघा, मस्त काय सुक्का झालेला आहे, तयार झालेला आहे. आता बघू शकता तुम्ही मस्त छान. त्यामध्ये बटाटा ॲड केलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका नाही तर नको टाकू. मंडळी आपली लंच डिश आहे ना तयार झालेली आहे. हे बघू शकता. हे बघा हे घावणे आहेत. हे घावण्याची जर रेसिपी पाहिजे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा हे आपलं कोळंबी आहे, तवा फ्राय आहे आणि सुक्का आहे, कढईमध्ये फ्राय केलेली आहे कोळंबी. बघू शकता डिश आपली झालेली आहे तयार अशा प्रकारे. एक तुम्हाला ना कोळंबी आहे ना फोडून दाखवतो. हे बघा मस्त की फ्राय झालेली आहे. हे बघा बघू शकता मस्त की अशा प्रकारे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ती.